नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। अहिल्यानगरमध्ये अवैध धंद्यांचं प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय। अशातच आता या वाढत्या प्रकारामुळे अनेकांचे संसार देखील उद्ध्वस्त झाले आहेत। त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर शहराच्या कोतवाली हद्दीतील अवैध धंदे बंद करता का, तसेच महिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आणता या अर्थहाकेने प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे। तसेच अहिल्यानगर शहरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने करण्यात आलेली आहे। तसेच या अवैध धंद्यांना अभय देणारे कोतवालीच्या पोलीस निरीक्षकांची देखील बदली करावी आणि कोतवाली हद्दीतील अवैध धंदे बंद न झाल्यास पोलीस महानिरीक्षकांसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे या धक्कादायक घटनेमुळे महिला वर्ग संतप्त झाला आहे। अहिल्यानगर शहरालगत असलेल्या केडगाव नेप्ती रोड लगत अनेक मोठमोठी उपनगरे तयार झाले असल्याने तेथील नागरिकांना येण्या जाण्याचा नेप्ती रोड हा एकमेव मार्ग आहे। मात्र आता नेप्ती कांदा मार्केट या मार्गावरच असल्याने मोठ्या अवजड वाहनांची वाहतूक देखील याच मार्गाने होत असते। त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे। याशिवाय अनेक वर्षांपासून रखडलेले या रोडचे काम देखील आता पूर्ण झाले असल्याने आणि बायपास रोडचा टोल नाका सुरू झाल्याने टोल वाचवण्यासाठी अनेक वाहन चालक या रोडचा वापर करताना दिसत आहेत। त्यामुळे या रस्त्याची वाहतूक वाढली असून अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र आता वाहतूक शाखा आणि पोलिसांनी या रोडने होणारी अवजड वाहतूक तातडीने थांबवावी अशी मागणी केडगाव शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संग्राम कोतकर यांनी केलेली आहे। आजकाल नागरिक शेअर मार्केटच्या जाळ्यात अडकत चालले आहेत। अशातच अहिल्यानगर जिल्ह्यात शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेकांनी कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला। या घोटाळ्याचं जाळं हे शेवगाव, नगर शहर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यात देखील पोहोचलं आहे। मात्र या दरम्यान अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दोघांवर आणि पारनेर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तसेच अहिल्यानगर शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याच्या आमिषाने फसवणूक झाल्याप्रकरणी 3 गुन्हे दाखल झाले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे राज्याच्या अस्मितेचे प्रतीक आहेत। या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार वेळोवेळी निधी उपलब्ध करून देत असतो। गडकिल्ल्यांप्रमाणे संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्थापन केलेल्या 12 स्मारकांचा दर्जा देऊन डागडुजी करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन केलेली आहे। तसेच गडकिल्ले आणि प्राचीन ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। जलसंपदा विभागाने बांधकामामधील सिंचन प्रकल्पाची कामे जलद गतीने करून प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र क्षमता वाढवावी असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडील कामांच्या आढावा बैठकीत दिले। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई योजनेचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला। तसेच या आढावा बैठकीस मंत्री जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल, आमदार काशीनाथ दाते, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आजच चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।